गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी कांचन माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आमच्या इथे आखाड महिन्याच्या निमित्ताने सुवासिनींना जेवण ठरवलं होतं पहा. त्यामुळे आम्ही पहाटेच 5ला उठून स्वयंपाकाला लागलो. मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या वगैरे, सार वगैरे सगळंच, भजे वगैरे सगळंच आम्ही पुरणाच्या स्वयंपाकाचं ठरवलं होतं. आणि आपल्या घरी डाळिंबाचे तोड चालू आहे, तर त्याच बायका वगैरे येणार होते तोडायला, डाळिंब तोडायला येतात ना, तर त्यांनाच आम्ही सुवासिनींचं जेवण म्हणून बोलवलं होतं. तर त्या 7 बायका आणि कामवाले माणसं पण होते जेवायला. तर बऱ्याच 25-30 माणसांचा स्वयंपाक होता. त्यामुळे बऱ्याच लवकर आम्ही उठलो होतो. सगळा स्वयंपाक वगैरे आमचं 10 वाजेपर्यंत सगळं आवरलं होतं. भजे वगैरे आणि निवदासाठी मेथीची भाजी लागते, त्यामुळे निवदासाठी छानशी मेथीची भाजी वगैरे सगळी केली होती. आई निवद वगैरे घेऊन देवाला गेल्या आणि त्यानंतर मग मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या करायला लागलो पहा. आईंच्या हातच्या पुरणाच्या पोळ्या सगळ्यांनाच आवडतात आणि मला तर कधी पुरणाची पोळी कधी लग्नाच्या अगोदर आवडत पण नव्हती. पण आईंच्या हातची पोळी मला तेव्हापासून मी पुरणाची पोळी जास्त खायला लागले आणि खरंच खूप मऊसूद आणि छान पोळ्या करतात त्या, माझ्यापेक्षाही छान. म्हणजे आपण म्हणतो ना तसं. आणि हे पहा किती छान सुवासिनींसाठी ताट वगैरे केलं होतं. भजे, कुरड्या, पुरणाची पोळी, भजे, त्यानंतर दाळ भात वगैरे सगळं. आणि इथं पहा आपल्या सुवासिनींसाठी आम्ही जेवायला दिलं पहा. आपल्या सुवासिनींना इथे हॉलमध्ये जेवत होत्या. आपल्या आमच्या टीचर पण आल्या होत्या. सगळ्यांची ओटी वगैरे भरून घेतली. मग असं म्हणतात की आखाड महिन्यात आपल्या घरी देवाचा निवास असतो, म्हणून देवीसाठी देवींची पूजा वगैरे करतात. तर त्यामुळे मस्तपैकी देवी आम्ही सवसण्या वगैरे घातल्या आणि सुवासिनींना इथे मी त्यांची ओटी भरत होते पहा. कसं वाटलं तुम्हाला हा आमचा सुवासिनींचा जेवणाचा व्हिडिओ, हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही छानसे फोटो वगैरे काढले आणि असा केला आमचा हा आजचा दिवस. धन्यवाद.